असायला आपण इथे येतो आणि आणि काय काय बोलत होती तू? हे बघा, हे नको अर्णव त्रास देऊ त्याला. हे आपला बाथरूम आहे इकडे. पुढचं आहे जे आता आजोबांचं आहे आपल्या, ते आपण बांधायला घेणार आहे. तर कोणाचे ऑब्जेक्शन किंवा नसावं. गावाला आहे ना, माझ्या लहानपणी आईच्या दरवाजा चिंचेचं झाड होतं आणि काहीतरी घुसलं साडीमध्ये. आता आपण आपल्या वडिलोपार्जित घर आहे आपलं जे झरे घरांचं, त्या घराच्या इथे चाललेलो आहे. त्याचं कारण हर्ष सांगा त्याचं कारण कशाला आलेलं आपण आपल्या घरी. आपलं तिथे जाऊन सांगूया ना, पण चालूया. मी तुम्हाला घराच्या इकडे गेल्यावर सांगतो. हे आपल्या घराकडे जायचा रस्ता आहे. आलेलो आहे आता आपल्या गावच्या घरी. हे गावचं घर आहे आमचं, लहानपणीचं आमचं घर. बसत होता हा, हे बघा, हे आहे आमचं गावचं घर. राहते वरती माळा आहे, तो जरा पडीक झालेला आहे, छप्पर उडलेला आहे. पण आमच्या आजोबांनी हे एवढं ग्राउंडचं बांधलेलं आहे. इथं आपलं देव आहेत म्हणून आपण इथे येतो, ते कारण आहे. ते म्हसोबा आहे आपल्या इकडे, तर त्याचं दर्शन घ्यायला आणि त्याला शेंदूर फासायला आपण इथे येतो. आणि काय काय बोलत होती तू? काय 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 बसवतं, कुठे बसवतं मी? अच्छा, इथे वॉशरूमला बसायचो मी असं लहानपणी. इकडे ती जागा. हा, हे घर आहे. हे आजी आपल्या घराचं देखरेख करतात. ठीक आहे, आता हे घर आपण उघडू आणि आज जाऊया. तुम्हाला दिसेल झरेकर भवन दिलेलं आहे इकडे. आणि 1818 मध्ये सन शक्य आणि हे बांधलेलं आहे 22/1947. हे बघा हे आहे, हे बघा फक्त एवढी खोली आहे आपली. आणि आतमध्ये आपण बाथरूम आहे बाजू, तुम्हाला मी दाखवतो. हे बघा, हे नको अर्णव त्रास देऊ त्याला. हे आपला बाथरूम आहे इकडे. हे बघा, हे बघा, हे बाथरूम आहे आपल्या इकडे. व्यवस्थित आपल्या आजोबाने व्यवस्थितरित्या झालं व्यवस्थितरित्या बांधून ठेवलेलं आहे. पण त्याला आपल्याला मेंटेन ठेवायचं आहे. आणि आपण आता कोकोला इकडे बांधलेलं आहे. आता जीववर खाली होत आहे कोको. हे आला सोडून, हे आला बघा सोडून. नाही त्याला घेऊन जा ना बाहेर. मी थोडी बाजूला होशील तर दिसेल ना. त्यामुळे रात्रीचं भेटायला रात्रीचं आजी नव्हते ना 3 महिने. दरवाजा तोडायचा प्रयत्न केलेला आहे. चोर वगैरे टाळा वगैरे लावला आहे, आतूनला टाळा लावला आहे, त्याच्यामुळे तो तोडू शकला नाही. आणि असं कोण एवढा जड दरवाजा कसं कोण तोडणार? तसं कसं येऊ मग सागाचा दरवाजा आहे आपला. बघा किती हलतोय का तो बघा. आणि ही जी जागा आहे ती पण आपलीच आहे, पडीक आहे, बरोबर आहे. पुढे जाऊन असा वरती चढून असा माळा आहे तो तिथे. पण आता सगळं पडीक झालेलं आहे. म्हणजे तिथपर्यंत आहे ना, ते दिसतंय ना, तिथपर्यंत आपलंच आहे. फक्त प्रत्येकाच्या फॅमिलीप्रमाणे वाटून दिलेलं आहे. बोला तुम्ही त्या व्हिडिओ मध्ये, आपले सगळे व्हिडिओ बघतात झरेकर लोक. जर आम्ही हे घर बांधलं, पुढे जाऊन ऑब्जेक्शन आलं नाही पाहिजे. आता आम्ही हे जे पुढचं आहे शंकरराव झरेकरच्या नावाचं जे आहे ते आम्ही बांधायला घेणार आहे. तर पुढचं आहे जे आता आजोबांचं आहे आपल्या, ते आपण बांधायला घेणार आहे. तर कोणाचे ऑब्जेक्शन किंवा नसावं असं मी गृहीत धरतोय, समजतोय. कारण की तू कसं बांधलं, का बांधलं, कोणाला विचारून बांधलं, हे सगळं विचारणारे खूप आहेत. पण त्याची उत्तर आपल्याला द्यायची नाही आहेत.
पण ते मी बांधणार, कारण की एक तरी आपलं वडिलोपार्जित घर असावं असं मला वाटतं, म्हणून मी बांधतोय. ते कुणी येऊन इथे राहू शकतं, काय हरकत नाही आहे, ठीक आहे. कारण की कोणीही झरेकरामधलं आलं तर 1 दिवस 2 दिवस इथे राहू शकतं. बस त्यासाठी आपल्याला व्यवस्थित जेवण बनवू शकतो, वॉशरूम आहे आतमध्ये, पाण्याची सोय करून घेऊ आपण, लाईट्स वगैरे लावू, सगळं व्यवस्थित करू. कोणी येऊन राहू शकते इकडे. समजा कोण आलं, आपण नाही ना, कोणीही झरेकरांमधलं कोणी असू दे, भावकीमधलं कोणी असू दे, ते इथे 2 दिवस राहू शकतं माणूस. त्यासाठी मी बांधायचा विचार केला आहे. थोडंसं पडीक झालं जरा डागडुगी करून जरा व्यवस्थित करू आपण, ठीक आहे. त्याला आपलं आलेलं त्याच कामात ते काम आवरून घेऊया आपण पहिलं. मंडळी, इथे आपण आता गावाला आलेलो आहे ना, आपल्या घराजवळ आपल्या आजीचं एक घर आहे, तिथे आलेलो आपण चिंचा पाडायला. चिंचा पाडायला पडली की नाही? अरे खूप सारे पडले पण आता दिसत नाहीये. पडली. हे बघ पडले. इकडे पाडतो मी. आता बाबा येत आहेत, थांबा. शूट शूट पडल्यात रे. खूप सारे चिंच. ह्याच्यामुळे काडी घुसली हातात. हे बघ माझ्या हातात एक. हे बघ हे बघ इकडे ठीक आहे. हा चिंच. गावाला आहे ना, माझ्या लहानपणी आईच्या दरवाजात चिंचेचं झाड होतं. अरे काहीतरी घुसलं साडीमध्ये. बाबा पाडते साईडला पडायचं. काट्याचं झाड लय डेंजर आहे भाई, लागतं ना ते असं. अरे बाबा होईला पडले 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 खूप पडले. हे बघ ब्राऊन ब्राऊन. थांबा थांबा थांबा, खाऊ दे तरी मला एक. पडला. अरे अरे थांबा, उचलू तरी द्या बाबा. चला साडीला लागले तर लवकर दे. फायनली आपल्या कानूरचा वडापाव आपण खातोय. लास्ट टाइम आलेलो तेव्हा नाही भेटलेला खायला. हा बघा, इधर पाव मस्त असतात का, म्हणून खाऊ पावसात असतात ना. नमस्कार मंडळी, इथे रस्त्याच्याच बाजूला आहे ना, हे बघा झाड बघताय तुम्ही. बघा एवढ्या कैऱ्या लागल्यात ना, हाताच्या ह्याच्यामध्ये. बघा हर्ष इथे काढतात. एवढा लल्लू पंजू नाहीये. बघा थांबा कैऱ्या बघा. थांबा ना. हे बघा मंडळी, आपण कैऱ्या काढलेल्या आहेत त्या झाडामधून. ही जी मजा आहे ना, फक्त गावालाच असणार आहे. मस्तपैकी. हे बघा झाड बघा, हे बघा तुम्हाला दाखवते झूम करून, किती कैऱ्या लागल्यात बघा. हा बघा, झाडाला ना कोण वालीच नाहीये, एवढ्या कैऱ्या लागलेल्या आहेत. गोरेगावला बघ. हा काय झालेलं आहे सांगा जरा आपल्या मंडळींना. आता पडतोय पाऊस. आता आला आहे पाऊस. नेहमी आपण आहे ना देवीला आहे ना पाया पडायला आलो की पाऊस येतो. हा बरोबर. ह्याचा अर्थ काय? आणि इथे झाड बघू शकता, मी तुम्हाला दाखवते. बघा झाड बघा, पूर्ण पिवळं पिवळं आहे. बघा पाऊस पडायला लागलेला आहे, गडगडायला लागलेला आहे. बहुतेक रात्री पाऊस लागेल. काय बोलता आई?
हा पाऊस बघ ना, लागू शकतो काचेवर ना. बघ ना. हे बघा काचेवरती बघा. हे बघा